हा दिसतीये सर आता. हा दिसतीये सर आता. हा ठीक आहे. तर बघा आपण काल रात्री 6वी ते 8वी इतिहास पाहिलेला आहे. आता आपल्याला जिओग्राफी पाहायचं आहे. आणि तर बघा आता या ठिकाणी सर्वांना दिसत असेल समोर. बघा पृथ्वी आणि वृत्ते हा 6वीचा भूगोल आहे. तो चुकून 5वी लिहिलेला आहे. 6वीचा भूगोल आहे त्यातलं पृथ्वीविषयी माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीचा दक्षिणोत्तर व्यास, त्याचबरोबर पूर्व पश्चिम व्यास या यातील फरक आपण लक्षात ठेवा. म्यूट करा बाकीच्यांनी. तर इथं व्यास दिलेला आहे पूर्ण, त्यातील फरक 42 आहे. त्याचनंतर पृथ्वी गोलाकार किंवा पृथ्वीवर काढलेल्या ज्या गोलाकार रेषा आहेत त्या प्रत्यक्ष पृथ्वीवर नाही, त्या काल्पनिक आहेत. सोपं आहे. कोनीय अंतर, आता कोनीय अंतरामध्ये आपल्याला जनरली हा म्यूट करा, कुणाचा आवाज येतोय? तर कोणत्याही ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रकापासून पृथ्वीवर ते कोठे व आहे ते पाहिले जाते. ते पाहण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. एक महत्त्वाचं आहे. त्याचनंतर अक्षवृत्ते आणि अक्षांश, तर पृथ्वी गोलावर असणाऱ्या आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. अक्षवृत्तामधील कोनीय अक्षांश असे म्हणतात. सर्व अक्षवृत्ती एकमेकांना समांतर आहेत. विषुववृत्त, तर विषुववृत्त म्हणजेच काय आहे बघा, ज्या अक्षवृत्तीय वर्तुळापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात त्या अक्षवृत्तीय वर्तुळालाच आपण काय म्हणतो, 0 डिग्री अक्षवृत्त किंवा विषुववृत्त म्हणतो. विषुववृत्त हे सर्वात मोठे. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हो सर येतोय. हो सर येतोय. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये. बाकीच्यांना दिसते का? दिसते सर. दिसते सर. तर त्याच्यानंतर आहे आवाज माझा मोठा येतोय की बारका येतोय सांगा मला. ठीक आहे सर, म्हणजे ठीक जास्त आहे सर, मोठा म्हणजे पण जास्त नाही. मोठा पण नाही. हा तर बघा ठीक आहे. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समभाग होतात. सोपं आहे. पृथ्वीच्या प्रत्येकी 1% डिग्रीच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. आणि 0 डिग्रीचे जे विषुववृत्त आहे, म्हणजे 0 डिग्रीलाच काय म्हणतो आपण, विषुववृत्त म्हणतो. त्याच्यानंतर 1 ते 90 अशी उत्तर गोलार्धातील 90 आणि दक्षिण गोलार्धातील 90 आणि 0चे 1 म्हणजे टोटल किती झाली, 81. त्याच्यानंतर आहे रेखावृत्ते व रेखांश, तर उत्तर दक्षिण ध्रुवांना जोडणारी व विषुववृत्तांना एका विशिष्ट अंशात छेदणारी किंवा कोन करणारी जी अर्धवर्तुळे काढली जातात त्यांना आपण रेखावृत्ते म्हणतो. रेखावृत्तांपैकी 0 डिग्री मानले जाते. या 0 डिग्री रेखावृत्तालाच आपण मूळ रेखावृत्त असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे मूळ रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगली जातात, त्यांनाच आपण रेखांश म्हणतो. त्याचनंतर आहे 0 डिग्री रेखांश ते 180 डिग्री रेखावृत्त.
ही रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात आणि त्याच्यामुळेच काय होतं, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धाशी आपल्या पृथ्वीची विभागणी होते. तर महत्वाची माहिती आहे, पूर्ण रेखावृत्ते हे किती आहेत, 1 डिग्रीच्या अंतराने काढणारी 360 आहेत रेखावृत्ते. मूळ रेखावृत्त 0 आहे, त्यालाच आपण ग्रीनविच रेखावृत्त म्हणतो. 1 किंवा 1 डिग्री पूर्व ते 179 डिग्री पूर्व रेखावृत्त म्हणजे पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते आहेत. त्याचप्रमाणे इकडची 179. आता अक्षवृत्ते जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. हा एक फरक लक्षात ठेवायचा. रेखावृत्ते ही आकाराने सारखीच आहेत. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्थान अक्षांश व रेखांशामुळे अचूकपणे सांगता येते. त्याच्यानंतर बघा, लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी सारखे असते व भूपृष्ठावर ते अंतर 111 किलोमीटर इतके असते. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे जे आहे 111 त्याच्यामध्ये सारखे नसते, असं पाहिजे होतं. कोणत्याही 2 रेखावृत्तादरम्यान अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते. तर ध्रुवावर एक मिनिट काय नाही. हा, आवाज येतोय का आता? हो सर, येतो आवाज. हा, ठीक आहे. पुढं आता, कोणत्याही 2 रेखावृत्तादरम्यान अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते, ध्रुवावर ते 0 असते. तर विषुववृत्तावरील अंतर हे बघा किती आहे, 111 किलोमीटर आहे. कर्कवृत्त किंवा मकरवृत्तावरती ते 102 किलोमीटर आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक बृहत हे जे वृत्त आहे ते 44 किलोमीटर आहे त्याच्यामध्ये अंतर. उत्तर व दक्षिण ध्रुवावर 0 किलोमीटर, म्हणजे एकच होतात तिथं. पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी होते, सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर एक फुल फॉर्म तुम्हाला येतो, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे GIS आणि GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. त्याच्यानंतर गुगल मॅप, विकिपीडिया. त्याच्यानंतर रेखावृत्ताबद्दल कुणाचं अनम्यूट आहे बरं, म्यूट करा. सुशील कोण आहेत, मिस्टर सुशील, त्यांचं हा, कोलिंगे सर जरा म्यूट करा. हा, तर रेखावृत्ताबद्दल विशेष माहिती बघा. रेखावृत्त 0 डिग्री रेखावृत्त मूळ रेखावृत्त म्हणतात, तेच ग्रीनिच रेखावृत्त आहे. 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर रेखावृत्तामुळे एखाद्या ठिकाणच्या वेळेचा अंदाज व्यक्त करता येतो. रेखावृत्ताचा अजून एक फायदा आहे किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल. पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा 24 तासात पूर्ण करते. तर 24 तासात ती काय करत असते, 360 डिग्री अंशातून फिरते. याचाच अर्थ 1 तासात किती फिरेल, तर 1 तासात 7 मिनिट असतात, 60 मिनिट असतात. पृथ्वी 15 डिग्री फिरेल, म्हणजे 4 मिनिटात 1 डिग्री रेखावृत्त पार करते. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी ग्रीनिच म्हणजेच लंडन येथील ही वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ किंवा ग्रीनविच मीन टाइम GMT लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न असतो. प्रमाण वेळ, तर याच्यावर पण एक प्रश्न असतो की भारतातील प्रमाण वेळ ही 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे आणि ती स्थानिक वेळ GMT पेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. याच्यावर पण प्रश्न असतो आपल्यास. आता रेखावृत्तामध्ये काय आहे बघा, तर विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान भारतातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे
सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस लंबरूप पडतात. त्याच्यानंतर तर 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्तास आपण कर्कवृत्त असं म्हणतो तिथून तिकडं, आणि दक्षिणेच्या बाजूला अक्षवृत्त म्हणतो, दक्षिण अक्षवृत्त. उत्तर अक्षवृत्त आणि दक्षिण अक्षवृत्त याच्याला कर्कवृत्त आणि मकरवृत्त. जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल इथं पहा, तर हे काय आहे, कर्कवृत्त आहे आणि हे काय आहे, मकरवृत्त आहे. हे दोन्ही पण महत्वाचं आहे. इकडं दक्षिण ध्रुव आहे, इकडं उत्तर ध्रुव आहे. त्याचबरोबर इथं आर्क्टिक आहे, इकडं अंटार्क्टिका आहे, हे पण लक्षात घ्या. आता बघा, तर विषुववृत्त हे 66.5 उत्तर व दक्षिण अक्षवृत्त दरम्यान वर्षभरात 24 तास दिवस व रात्र होतात तिथं. म्हणजेच काय आहे, 66.5 डिग्री उत्तर अक्षवृत्त म्हणजेच काय आहे, आर्क्टिक आहे, आणि 66.5 दक्षिण अक्षवृत्त म्हणजेच अंटार्क्टिक आहे. 66.5 उत्तर व दक्षिण अक्षवृत्तापासून 90 उत्तर व 90 दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासापेक्षा जास्त असू शकतो, कारण सूर्यकिरण तिकडे पोहोचू शकत नाहीत. जसं नॉर्वे तुम्हाला माहिती असेल, तर हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्याचा असतो. या भागात दिवसाच्या वेळी आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो. वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीच्या आस 23.5 डिग्री ने कलण्याशी संबंधित आहे. म्हणजे आपली पृथ्वी काय करते, 23.5 डिग्री कलते, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे विषुववृत्त हे बृहत्वृत्त आहे, म्हणजे सर्वात मोठं आहे. एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बृहत्वृत्त सर्वात मोठे अक्षवृत्त किंवा रेखावृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो, बृहत्वापराचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाची माहिती, तर हवा आणि हवामान एक प्रकरण आहे. हवा, तर हवेचे प्रकार वगैरे सांगितलेले आहेत इथं. थंड हवा, कोरडी हवा, गरम हवा, दमट हवा. हवामान, तर एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन किमान 30 वर्ष सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. तर हवामान तुम्हाला माहिती आहे, शीत असतं, कोरडं असतं, उष्ण दमट आणि उष्ण कोरडे पण असू शकतं. तर हवामानाची किंवा हवेची अंगे सांगितलेली आहेत: तापमान, वारे, हवेचा दाब आणि आर्द्रता. तर तापमानामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर पृष्ठभागाच्या म्हणजे तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते पृष्ठभागावरची. त्याच्यानंतर भूपृष्ठाच्या हवा गरम असते व जसजसे आपण उंचीवर जातो तसतसे तापमान कमी होत जाते. महत्त्वाचं लक्षात घ्या. अशा प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तापमान कमी होत जाते. हवेचा दाब, तर वातावरणाचा सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. पृथ्वीलगतच्या किंवा लगत हवेचा दाब जास्त असतो पृष्ठपृष्ठालगत. उंचीनुसार तो कमी होत जातो. हा हवेचा ऊर्ध्व दाब आहे. तापमानातील फरकामुळे देखील हवेचा दाबात बदल होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आर्द्रता. आर्द्रतामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे, तर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमान हवेमध्ये जास्त बाष्प सामावू शकते. याचाच अर्थ काय, तापमान वाढत जाईल, हवेचा बाष्प सामावून घेण्याची क्षमता वाढत जाईल. जसं तापमान वाढत जाईल तसं त्याच्यात बाष्प जास्त असेल. वृष्टी म्हणजे पाऊस, तर त्याचे जे रूपे आहेत ते आपल्याला महत्त्वाचं आहे. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत, त्याच्यावर प्रश्न येतो. हवा व हवामान यातील फरक, तर हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानात बदल दीर्घकाळाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामानावर परिणाम करणारे घटक: अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सागरी प्रवाह, अतिशय महत्त्वाचं आहे हे.
त्याच्यानंतर तापमान, तर तापमानामध्ये आपल्याला पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत आणि एकमेकांना समांतर येत असतात. पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीवर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप म्हणजे परपेंडिक्युलर, तर काही भागात तिरपे पडतात. लंबरूप प्रकाश किरण विषुववृत्तावर कमी जागा व्यापतात. कमी जागा व्यापलेली जागा किंवा भागावर प्रथम प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्याच्यानंतर तिरपे प्रकाश किंवा किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णपणा कमी मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर परिणामी विषुववृत्तापासून ध्रुवाकडे, ठीक आहे, त्यात काही नाही आहे आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून. आता पुढील घटक हे बघा, समुद्र सानिध्य, खंडांतर्गता आणि समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामान होत असतो. जनरल इन्फॉर्मेशन आहे. जमीन व पाणी यांचे वेगळेपण किंवा वेगवेगळे तापणे, तर याच्यामध्ये जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषली ती उष्णता वातावरणात पुन्हा विसर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणून हवा पृष्ठभागालगत जास्त गरम, समुद्र सपाटीला किंवा समुद्रपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय भागात असणाऱ्या आफ्रिकेतील पर्वतांची शिखरे बर्फाच्छिद आहेत. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर तापते. बघा, पाण्यापेक्षा जमीन अगोदर तापते व लवकर थंड होते. या उलट समुद्राचे पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. परिणामी आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. हा. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, पण पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. फरक येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे वरील घटकांचे हवामानावर परिणाम. तर समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे त्या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. जसं आपल्या मुंबईला आपल्याला उबदार वाटतं, सर्वांना माहिती आहे, घाम येतो. वर्षभराच्या किंवा दिवसभराच्या 24 तासातील कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणचे दैनिक तापमान कक्षा म्हणतात. अतिशय महत्त्वाचं आहे. दैनिक तापमान कक्षा कशास म्हणतात? आता त्याच्यानंतर हे हवामान विचारलं जातं तुम्हाला. समविषम हवामान. किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान किंवा दैनिक तापमान कक्षा कशी आहे? कमी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण किनारी भागातील दैनिक तापमान कक्षा कमी असते. म्हणूनच किनारी प्रदेशातील हवामान हे समस्वरूपाचे असते. आता विषम, तर वरील परिस्थितीच्या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. खंडांतर्गत भागात तापमानातील फरक जास्त असतो. उदाहरणार्थ विदर्भात दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक आढळून येतो. त्यामुळे खंडांतर्गत भागात हवामान हे विषम हवामान असते. हरितगृह वायूंचे परिणाम, याच्यावरती एक प्रश्न असतो तुम्हाला की वातावरणातील काही वायू जसे ऑर्गॉन, CO2, पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरण तापते. यालाच हरितगृह वायू असे म्हणतात. आर्गॉन, CO2, पाण्याची वाफ. त्याच्यानंतर आहे वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलास कारणीभूत ठरते. ठीक आहे.
हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंनाच हरितगृह वायू असे म्हणतात. समुद्र जलाच्या तापमानातील फरक आणि सागरी प्रवाह. समुद्राच्या भूपृष्ठावरील पाण्याचे तापमान आणि खोलवरील पाण्याचे तापमान यांच्यातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर सागरी प्रवाह निर्माण होतात. याच्यावर पण एक प्रश्न असतो. ठीक आहे, सागरी प्रवाहांचे परिणाम काय होतात तर सागरी प्रवाह ज्यावेळेस शांत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे म्हणजे शीत आहे ते शीत कटिबंधातून उष्ण कटिबंधाकडे येतात त्यावेळेस उष्ण कटिबंधीय किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट दुसऱ्या ठिकाणी होणार आहे. उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशाचे खाद्य आहे. अशा प्रदेशाने मासे मोठ्या प्रमाणात होतात व मासे उत्पादन होते तिथं. याच्यावर एक प्रश्न असतो, समताप रेषा. तर समताप रेषा म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषेला समताप रेषा म्हणतात. पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे हे समताप रेषेच्या आधारेच तयार केले जातात. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. तसेच दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषामधील अंतर जवळजवळ समान आहे. तर दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी आहे, पाणी जास्त आहे, त्यामुळे या भागात तापमान मुख्यतः अक्षांशानुसार फक्त किंवा फरक पडल्याचे दिसून येते. उत्तर गोलार्धात मास या रेषामधून अंतर कमी जास्त झालेले आढळते, कारण उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. पुढं काय आहे महत्त्वाचं तर उत्तर गोलार्धात सागरी भागापेक्षा जमिनीचा भाग जास्त आहे. ते काय ठीक आहे. तर याच्यावर एक प्रश्न येतो तुम्हाला, महत्त्व व त्याचे क्षेत्रफळ. 5 आहेत महासागर. पॅसिफिक महासागर आहे 16, तर सर्वात जास्त त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर अटलांटिक आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवा. हिंदी महासागर आहे, दक्षिण महासागर आहे आणि आर्क्टिक महासागर आहे. तर 60 डिग्री दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या या जलभागास दक्षिण महासागर म्हणतात. समुद्राची क्षारता महत्वाचा आहे. समुद्राची क्षारता ही वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्रामध्ये वेगवेगळी असते. महासागरामध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंकपासून ते महाकाय, देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याचप्रमाणे महासागरातही होतात. ज्वालामुखीचे उद्रेक, अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार, वायू पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते. या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते. ठीक आहे. तर बघा, पाण्याची क्षारता म्हणजे खारटपणा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. समुद्राची क्षारता दर हजारी या प्रमाणात सांगितली जाते. दर शेकडा नाही, दर हजारी या प्रमाणात सांगितली जाते. सर्वसाधारणपणे महासागराच्या पाण्याची क्षारता ही 35% असते. मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता 332 आहे. याच्यावरती प्रश्न असतो तुम्हाला एक्झाममध्ये. त्याच्यानंतर आहे, मिठाप्रमाणे समुद्रात फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन असते. तर किनारपट्टी भागातील समतापमान आपण मगाशी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रही वारे महत्त्वाचं आहे. तर ग्रही वारेमध्ये आपणास काय करायचं आहे की विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत असल्याने या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापमानातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात, त्यांना ग्रही वारे म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. ते कधी कधी प्रवाह उष्ण किंवा शीत असतात.
तर याच्यावर एक प्रश्न असतो आपणास, उष्ण प्रवाह नेहमी शीत प्रदेशाकडे वाहतात. तर शीतप्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात, म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. वरील घटनेमुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. ठीक आहे, तर इथं बघा, उष्ण प्रदेशाकडून असलेले शीतप्रवाह तेथील किनारी भागात तापमान सौम्य करतात आणि थंड प्रदेशाकडे असलेले किंवा आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागात तापमान उबदार करतात. मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती करून हवामान सम राखणे, तसेच महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करून उष्णतेचे फेरवितरण करणे, अशा दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात. त्याच्यानंतर आहे, महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, महासागर हे पर्जन्याचे उगम स्थान आहेत. 1 मार्काचा क्वेश्चन येईल कुठंतरी. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरात मिळते. ठीक आहे. खारफुटीची वने, तर सागर किनाऱ्यावरच्या भागात खाडी क्षेत्रात क्षारयुक्त व मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी किंवा खारफुटीची किंवा सुंदरी प्रकारची वने आढळतात. 1 मार्काचा प्रश्न असतो. खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागात महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांचा शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखली जातात. आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सर्वात स्वस्त पर्याय आहे. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. त्यामुळे अवजड वस्तू जसे दगडी कोळसा, कच्चे तेल, धातू खनिजे यासारख्यांची वाहतूक जलमार्गातून होते. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते. ठीक आहे. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. एक्झॅक्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यातूनच आपण आपली गरज भागवत असतो. परंतु आपणही काही कचरा करतो आणि त्याच्यातून प्रदूषणाची समस्या निर्माण होते. तर त्याच्यामध्ये बघा, तेल गळती आहे, घनकचरा आहे, जहाजातून टाकले जाणारे साहित्य आहे, जंगलतोड आहे, खारफुटीची मासेमारी, त्याच्यानंतर पाणसुरुंगामुळे शहरे आहेत, औद्योगिकरण आहे. त्याच्यानंतर या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे अनेक जलचर प्राणी जसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसं निळादेव मासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी. आता खडकांवरती एक प्रश्न असतो. हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हो, येतोय. हा, तर खडकावरती एक प्रश्न असतो जनरली. एक मिनिट. हा, तर
याच्यावर एक प्रश्न आपणास येणार आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच म्हणजे शिलावरण कठीण आहे आणि ते तसेच ते माती खडक यांचे बनलेले आहे. भूपृष्ठावर व त्याखाली सुरक्षा म्हणजे आढळते. भूपृष्ठावर तसेच त्याखाली शिलावरण तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. आता खडकांचे गुणधर्म काय आहे? खनिज पदार्थ आहेत, खनिजांचं प्रमाण आहे, खनिज एकत्र येण्याची प्रक्रिया आहे. याचबरोबर खडकांमध्ये सिलिका आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, हे प्रामुख्याने खनिज आढळतात. तर खडकाचे प्रकार बघा, अग्निजन्य किंवा अग्निज किंवा प्राथमिक खडक, गाळाचे किंवा स्तरित खडक, रूपांतरित खडक. पृथ्वीच्या अंतर्गत प्रचंड तापमान असते अंतर्भागात, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धुलीकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लावारसापासून मूळ खडक किंवा प्राथमिक खडक तयार होतात. आता नंबर 1चा आहे अग्निजन्य खडक. तर ज्वालामुखीच्या उद्रेक दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजे मॅग्मा तो थंड होतो आणि त्यातून काय होतं, घनीभूत होऊन अग्निजन्य खडक तयार होतो. त्याच्यानंतर आहे हे खडक कसे असतात? कठीण व एकजिनसी असतात, वजनाने देखील जड असतात, जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री अग्निजन्य खडकानं बनलेला आहे, त्याच्यावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर पिमोस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो, फिमस. गाळाचे खडक, तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी जिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकाचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सकल प्रदेशामध्ये वाहत जातात. यांचे एकावर एक असे थर साचतात. या संरचनेमुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो, त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. आता गाळाच्या खडकाचे जे गुणधर्म आहेत, गाळाच्या खडकांनाच आपण काय म्हणतो? स्तरित खडक पण म्हणतो. त्याच्यानंतर एकावर एक थर साचतात. त्याच्यानंतर मृत प्राण्यांचे किंवा वनस्पती यांचे अवशेष गाळले जातात. हे खडक वजनाने हलके ठिसूळ असतात. चुनखडक, त्याचबरोबर त्याचबरोबर प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट दिसत असेल. अग्निजन्य मूळ खडक ग्रॅनाइट, रूपांतर नीस, अग्निजन्य बेसाल्ट, ॲम्प्लिफॉइट, बोलाइट, त्याचबरोबर स्तरित चुनखडक, संगमरवर, स्तरित कोळसा, हिरा, स्तरित वाळूचा खडक, क्वार्टजाईट, स्तरित पंकाश्म किंवा स्लेट म्हणजे. तर हे रूपांतरित खडक आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर जीवाश्म फोसाईल लक्षात ठेवायचं आहे. तर गाळले गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडण्यामुळे त्याचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात, त्याला आपण जीवाश्म म्हणतो. म्हणजे जीवसृष्टीबाबतची माहिती मिळते तिथून. दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला लाल खडक किंवा लाल रंगाचा वाळूचा खडक राजस्थानमधील जयपूर जवळून आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने होते. पृथ्वीवर ज्वालामुखी इतर भू हालचाली सतत घडत असतात आणि खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून निर्माण होतात. परिणामी या खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजे खडकांचे रूपांतर होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. बघा, आता रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे खडक वजनाला कठीण व जड असतात. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्यांचे रूपांतर हिऱ्यामध्ये होते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे.
हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता. याच्यावरती प्रश्न आला होता एकदा MPSC ला, मकराना. त्याच्यातील प्रमुख खडकांचे वितरण. तर आपल्याकडे बघा बेसाल्ट आढळतोय, ग्रॅनाइट आहे, जांबा खडका दक्षिण कोकणात आहे. त्याचबरोबर बेसाल्ट खडकामध्ये खनिज संपत्तीचे मोठे नैसर्गिक संसाधने, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे नॅचरल रिसोर्सेस, हवा, पाणी, मृदा, खनिजे. सोपं आहे ते. मृदा एक महत्त्वाचा असतो. मृदामध्ये प्रामुख्याने मूळ खडक, जैविक घटक, हवामान, जमिनीचा वापर, कालावधी याच्यावर निर्मिती होते. तर परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे 2.5 सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागतो. 1000. याच्यावर पण प्रश्न असतो. त्याच्यानंतर आहे पाणी. तर पृथ्वीवर एकूण पाणी जर आपण 100% ग्राह्य धरलं तर त्यापैकी वापरण्यायोग्य पाणी 3% आहे. तर वापरण्यास उपलब्ध पाणी किती आहे बघा, 0.003% आहे. बरेचसे पाणी खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प म्हणजे 10.003% पाणी सर्व सजीव वापरू शकतात. वापरण्यायोग्य पाण्यापैकी, लक्षात घ्या आकडेवारी. आता खनिजे, दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण असतं. खनिजे म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात. खनिजांच्या वापरावरून त्याचे प्रमुख 2 गट पडतात, धातू खनिजे आणि अधातू खनिजे. तर जमीन पृथ्वीवरती एकूण 29.20 एक्झॅक्ट सांगायला शिकायचं. आता ऊर्जा साधने. तर ऊर्जा साधनामध्ये माहिती आहे तुम्हाला की मुख्यत्वे करून निसर्गातून मिळवतो. पेट्रोल, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश, वारा इत्यादी ऊर्जा साधने आहेत. पारंपरिक, अपारंपरिक ऊर्जा साधने, जैविक, अजैविक, त्याचे वर्गीकरण करता येत आहे. नूतनीकरण, अनूतनीकरण हे सर्व NCERT मध्ये आहे. पदार्थावर आधारित ऊर्जा साधने, लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू. पदार्थ कायमस्वरूपी राहत नाही. पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात. पुनर्वापर होत नाही, मर्यादित स्वरूपात असते. बरंचसं आहे. त्याच्यानंतर प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने, जसं सौर, पवन, पाणी, भरती, ओहोटी आणि भूगर्भीय उष्णता. तर या सर्व नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात, सातत्याने उपलब्ध होतो, पुनर्वापर करता येतो या सर्वांचा. मुबलक स्वरूपात असतं, निसर्गत असतं, त्याच्यामुळं सहज उपलब्ध होतं, कमी खर्चिक आहे. त्याच्यानंतर कोळसा बघा. तर प्राचीन काळी भूहालचालीमुळे वनस्पती, प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यावर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील घटकांचे विघटन होऊन फक्त कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली. त्यातून कोळशाची निर्मिती झाली. कोळशाच्या गुणवत्तेवरून कोळशाचा वापर ठरवला जातो, ते माहितीच आहे आपल्याला. आता यातलं महत्त्वाचं काय राहणार आहे आपल्याला, तर बहुतेक खनिजे तेलाच्या विहिरीमध्ये नैसर्गिक वायूंचे साठे आढळतात. खनिज तेलाचे साठे मर्यादित स्वरूपात असतात. खनिज तेलाची किंमत जास्त असते, ठीक आहे. तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास काळे सोने म्हणतात. बघा, खनिज तेलास काय म्हणतात? ब्लॅक ऑइल म्हणतात, काळे सोने, ब्लॅक गोल्ड म्हणा, ब्लॅक म्हणतात खनिज येत असतो. त्याच्यानंतर बायोगॅस आहे, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आहे. हे साधारणतः शहरी व महानगरामध्ये केली जाते. अणुऊर्जा, अतिशय महत्त्वाचे 2 नाव आहेत, युरेनियम आणि थेरियम. तर अणुऊर्जा निर्मितीसाठी या खनिजांच्या अणूचे विभाजन करून ऊर्जा निर्मिती केली जाते. यासाठी अगदी थोड्या प्रमाणात या खनिजांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाते. आता जल ऊर्जा, वाहत्या पाण्याचा गतीज ऊर्जेपासून मिळालेल्या ऊर्जेला जल ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते.
पवन ऊर्जा माहिती आहे आपल्याला. तर पवन ऊर्जा निर्मितीसाठी 40 ते 50 किलोमीटर इतका वाऱ्याचा वेग असावा. वाऱ्याच्या वेगामुळे पवन चक्क्यांची पाते फिरतात व गतीज निर्माण होते. गतीज ऊर्जा निर्माण होते. सौर ऊर्जा, सूर्यापासून आपणास प्रकाश उष्णता मिळते. सौर ऊर्जेची तीव्रता पृथ्वीवर उष्णकटिबंधीय प्रदेशात सर्वात जास्त असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सौर विद्युत प्रकल्प. सौर ऊर्जेची निर्मिती, सूर्यकिरणांची तीव्रता हे पण त्याच्यावर डिपेंड आहे. सागरी लाटा व भरती ओहोटी या सागर जलाच्या हालचाली व्यवस्थितपणे चालू राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक प्रश्न असतो तुम्हाला, भू औष्णिक ऊर्जा. तर पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला 1 अंश सेल्सिअस या 1 अंश डिग्री सेल्सिअसनं काय होतं वापर करून आता विद्युत निर्मिती केली जाते. एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर भू औष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी करता येतो. भारतात हिमाचल प्रदेशातील मणीकरण येथे, याच्यावर प्रश्न असतो, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, बायोगॅस, कचऱ्यापासून ऊर्जा, वरील सर्व साधने वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषापासून निर्माण झालेले असल्यामुळे त्याला जैविक ऊर्जा म्हणतात. जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, औष्णिक ऊर्जा वरील सर्व ऊर्जा साधने ही अजैविक ऊर्जा साधने आहेत. या ऊर्जा साधनांमुळे कमीत कमी जलप्रदूषण होते किंवा प्रदूषण होते. त्याच्यानंतर आहे आधुनिक तंत्राच्या सहाय्याने आता वीज निर्मिती केंद्रापासून सुमारे 800 किलोमीटर अंतरापर्यंत विजेचे वहन कोणत्याही गळतीशिवाय सहज शक्य झालेले आहे. 1 किलो युरेनियमपासून मिळणारी वीज ही 10,000 टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या एवढी आहे. जगातील महत्त्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प, तर 8वा कॅलियंट सोलर प्रोजेक्ट USA मध्ये आहे. कॅलिफोर्नियात एक आहे. गोलमुड चीनमध्ये आहे. चरंक सोलर पार्क पाटणा. वेल्सन एनर्जी प्रोजेक्ट मध्य प्रदेश. म्हणजे हे सर्व प्रोजेक्ट काय आहेत, महत्त्वाचे आहेत. आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर पण प्रश्न असतो, सूर्य, चंद्र व पृथ्वी. तर त्याचं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याच्यावर प्रश्न असतो आपणास. बघा, पृथ्वीप्रमाणे चंद्रासाठी अक्षीय व कक्षीय गती असतात. आता चंद्राच्या स्थितीमध्ये आपणास 2 स्थिती महत्त्वाच्या आहेत. एक आहे अपभू. तर त्यावेळेस काय असतं, जास्तीत जास्त अंतरावरती चंद्र असतो त्यावेळेस अपभू स्थिती असते. आणि उपभू स्थिती कधी असते, जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्यावेळेस काय असतं, उपभू स्थिती असते. तर त्या दोन्हीतले अंतर लक्षात ठेवा. चंद्रकला, तर कला दररोज वाढत जात असते. चंद्रकला माहिती आहे तुम्हाला. अमावस्या, तर चंद्र पृथ्वीमध्ये फिरत असताना, पृथ्वी भोवती फिरत असताना अमावस्याला काय होतं, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. आणि त्यावेळेस काय होतं, शुद्ध वद्य अष्टमीला, अष्टमीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा व अमावस्या नंतरच्या 8व्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यावेळी आपल्याला चंद्राचा प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. त्यामुळे त्या दिवशी आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. आता ग्रहणे, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची 5 डिग्रीचा कोन करते. म्हणून एका पातळीत नसतात, ते एका पातळीत येऊ शकत नाहीत. चंद्र हा प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो. त्याच्यानंतर प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला पृथ्वी व सूर्य एकमेकांना समांतर नसतात. म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत. काही अमावस्या व पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी, सूर्य एकाच पातळीत व सरळ रेषेत आल्याने ग्रहणे होतात. सूर्यग्रहण नेहमी अमावस्याला घडते. तर त्यावेळेस काय असतं, पृथ्वी, चंद्र, सूर्य एका रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते सूर्यग्रहणात. प्रकार आहेत, खग्रास व सूर्यग्रहण.
आणि खंडग्रास सूर्यग्रहण. तर ज्यावेळेस सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसणे म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण, तर सूर्य अंशतः झाकलेला दिसणे म्हणजे खंडग्रास. फरक लक्षात ठेवा. कंकणाकृती सूर्यग्रहण जेव्हा अपभू स्थितीत असतो आणि त्या स्थितीत सूर्यग्रहण घडते तेव्हा सूर्याचा फक्त कडा प्रकाशमान दिसतात, त्याला कंकणाकृती म्हणजे बांगडीसारखं. आणि सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये, सूर्यग्रहण अमावस्येला होते पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. खंग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद असतो. आता चंद्रग्रहण परिभ्रमण करताना चंद्र आणि पृथ्वीच्या छायेत प्रवेश केल्यानंतर चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान एकाच पातळीत असणे गरजेचे असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खंग्रास चंद्रग्रहण होते. काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. आता चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच होते पण प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. कालावधी जास्तीत जास्त 1 तास किंवा 107 मिनिटे इतका असतो. 1 तास नाही, 107 मिनिटे. त्याच्यानंतर पिधान. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो अशा वेळेस तो खगोलीय वस्तू काही काळासाठी झाकली जाते म्हणजे चंद्राचा मागे लुप्त होते, यालाच पिधान म्हणतात. आणि अधिक्रमण म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यांच्यापैकी एक ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून काळटिपका सरकताना दिसतो. अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. हे पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रश्न येणार आहेत, अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा भरती ओहोटी. तर समुद्रकिनारी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसते, या परिस्थितीला आपण भरती म्हणतो. आणि ज्यावेळेस पाणी दूरवर जाते त्यावेळेस आपण ओहोटी म्हणतो. भरती ओहोटी ही महासागरातील दररोज आणि नियमितपणे ओहोटी हालचाल आहे. 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे चक्र पूर्ण होते. भरती ओहोटीचा संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. बघा आता परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेस कार्य करते, तिला केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणतात. आणि पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ही प्रेरणा काय होते, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू त्या जागीच राहते. आता बघा भरती ओहोटीस कारणीभूत घटक म्हणजे सूर्य, चंद्र यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे त्याला कारणीभूत आहे. त्याच्यानंतर आहे पृथ्वीचे सूर्याभोवती प्रत्यक्ष तर चंद्राचे अप्रत्यक्षपणे फिरणे. त्याच्यानंतर पुढे सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. तर त्याचे प्रकार आहेत उदानाची भरती आणि भागांची भरती. चंद्र सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमा एकाच दिशेत सरळ कार्य किंवा दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उदानाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुटगोटा असल्याने ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते, ती म्हणजे उदानाची किंवा ओहोटी होय. त्याच्यानंतर भागांची. तर प्रत्येक अष्टमीला चंद्र, पृथ्वी, सूर्य काटकोन स्थितीत येतात, त्यावेळेस काय होतं, भागांची भरती होते. त्याच्यानंतर भरती ओहोटीच्या कक्षा आहेत. ही कक्षा खुल्या समुद्रात 30 सेंटीमीटर तर किनारी भागात या संख्येत वाढ होतो. भारतीय किनारी प्रदेशात ही
कक्षस्थ 150 ते 150 100 ते 150 पर्यंत असते. ही कक्षा सर्वाधिक असलेले ठिकाण म्हणजे त्याचं काय होतं उंचीनुसार काय होतं त्याचं, जसं उत्तर अमेरिकेत 1300 सेंटीमीटर कक्षा आहे, तर भारतात ही कक्षा सर्वाधिक पोरबंदर गुजरात येथे 1100 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय एवढा प्रश्न अपेक्षित नसतो. भरतीचे परिणाम, तर समुद्राच्या पाण्यातील कचऱ्याचा निचरा होऊन समुद्र किनारा स्वच्छ होतो, बंदरे गाळमुक्त होतात, भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता येतात. ठीक आहे. सागरी लाटांची रचना, तर लाटांचा उंच भागाला शीर्ष, तर खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. याच्यावर प्रश्न असतो, लाटेच्या उंच भागाला काय म्हणायचं, शीर्ष, आणि खोलगट भागाला काय म्हणायचं, द्रोणी. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील अंतर हे लाटेची उंची, तर दोन शीर्षामधील किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. लाटेची लांबी, उंची, वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं प्रकरण आहे हवेचा दाब. तर हवेचा दाब पृथ्वीवर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक ही हवेच्या दाबावर परिणाम करतात. हवेचे तापमान व दाब, तर जिथे तापमान जास्त असते तिथे हवेचा दाब कमी असतो, आणि त्यामुळं काय होतं, तेथील हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमीनलगतची हवा, अशी हवा आकाशाकडे, तर त्यामुळे काय होतं, सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी राहतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो, परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. त्याच्यानंतर आहे भूपृष्ठावरील दाबपट्टे. तर भूपृष्ठावर विविध दाबपट्टे असतात, जसं कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या भागात तापमान जास्त असते. त्याच्यानंतर पुढं पाहता प्रदेशातील हवा तापते व प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजे 0 ते 5 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा दाबाचा पट्टा कसा असतो, निर्माण झालेला असतो. बघा आता मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. तर याच्यामध्ये आपल्याला विषुववृत्तीय प्रदेशातून किंवा विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. जड झालेली हवा ही उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25 ते 35 अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते, त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही.
आता ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे बघा, दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0 अंश पेक्षा कमी असते, त्यामुळे तेथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. ही स्थिती 800 ते 900 उत्तर 80 ते 90 डिग्री उत्तर असा येते. 80 ते 90 डिग्री उत्तर दक्षिणांश किंवा अक्षांश उत्तर आणि दक्षिण अक्षांशादरम्यान दिसून येते. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते. जसं बघा, तर सर्वसाधारणपणे 5 डिग्री ते 7 डिग्री उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे 5 डिग्री ते 7 डिग्री असा असतो. यालाच हवामान किंवा हवादाब पट्ट्याचे आंदोलन ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट्स म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर तापमान पट्टे व हवादाब पट्टे यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त दाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. परिणाम त्याचा काय होतो, तर हवेच्या दाबाचे खालील परिणाम होतात. वाऱ्यांची निर्मिती होते, त्याचबरोबर वादळे निर्माण होतात, उंची मोजण्यासाठी उपयोग होतो, आरोह पर्जन्याची निर्मिती होते. तर वारे, पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षैतिज समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होत असतो. त्यातमध्ये कसं असतं की हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो. उत्तर गोलार्धात वारे दिशेपासून उजवीकडे वळतात. असा प्रश्न आहे. उत्तर गोलार्धामध्ये काय करतं, वारं आपल्या दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांचे मूळ दिशेत बदल होतो. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. वाऱ्यांची वाहनाची दिशा किंवा कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात. एक म्हणजे ग्रहीय वारे. तर पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर आणि नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. आता पूर्वीय वारेमध्ये बघा, दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षांश दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून तृतीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वारे वाहतात. त्याला पूर्वीय वारे म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळ हवेचा शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. आता पश्चिमी, दोन्ही अक्षवृत्ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 7 डिग्री अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या वाहतात. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय 55 डिग्री ते 65 डिग्री कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात.
दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. याच्यावरती एक प्रश्न असतो, सर्वांनी लक्षात घ्या. 1 मार्क तुम्हाला देतो मी आत्ताच. बघा, 40 डिग्री दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? गर्जणारे 40. 50 डिग्री दक्षिण अक्षवृत्ताच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना म्हणतात खवळलेले 50. आणि 60 डिग्री दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाज करतात. त्यांना म्हणतात किंचळणारे 60. एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार याच्यावरती, 40, 50, 60. त्याच्यानंतर स्थानीय वारे, जे स्थानिक आहे त्याला स्थानीय वारे म्हणतात. त्याच्यात दरीय, दिवसा दरींचा भाग थंड असतो, दऱ्यामध्ये वाहतात, दरीतून पर्वताकडे वाहतात. पर्वतीय वारे, रात्री पर्वत शिखर थंड होते आणि त्याच्यानंतर काय होतं, पर्वताकडून दरीकडे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. त्याचबरोबर विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5 डिग्री अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे म्हणतात. कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या जवळचा 25 ते 35 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे, म्हणून याला अश्व अक्षांश असे म्हणतात. मतलई किंवा भूमीय वारे तर वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथेही हवा जास्त दाब किंवा हवेचा दाब कमी असतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी वारे म्हणतात. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे जे वारे आहे त्याला आपण काय म्हणतो? सागरी किंवा खारे वारे म्हणतो. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमीय मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. जगातील प्रमुख स्थानिक वारे, याच्यावर एक प्रश्न असतो, लक्षात घ्या. तर लू उष्ण व कोरडे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात व बहुधा दुपारी वाहतात. वाळवंटी प्रदेशाकडून येतात. सिमुम उष्ण कोरडे विनाशकारी सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात. चिनूक विच मीन्स अनाविटर तर उबदार व कोरडे असतात. उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वत पूर्व उतारावरून खाली वाहतात, परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दऱ्यांमधील तापमानात वाढ होते. त्याचबरोबर मिस्ट्रल थंड व कोरडे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे अल्प्स पर्वतावरून येतात. या थंडीमुळे किनारीलगतच्या तापमानात घट होते. बोरा इटलीमधून वाहते. पाम्पेरो उष्ण व थंड आहे, दक्षिण अमेरिकेतील पंपास. त्याच्यानंतर फॉन एक आहे, आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात फॉन वारे आहे. हंगामी वारे जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक किंवा त्याच्या कमी अधिक तापमानामुळे काय होतं, मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे, तर हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया
या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा किंवा विशेष परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा याशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच आहे. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. त्याच्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर विषुववृत्तालगत हवेचा कमी दाबाने क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडातून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे कसं असतं? कोरडं असतं. आवर्त तर आवर्ताची दिशा बघा. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्ध आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते, वेगाने वारे वाहतात, भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. म्हणजे कुठं जाईल काय सांगता येत नाही वारं. त्याच्यानंतर आहे हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा लो या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तांना आपण वादळ किंवा चक्रीवादळ म्हणतो. चक्रीवादळे बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. त्याच्यानंतर कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स. ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर असतो. आता प्रत्यावर्त, एखाद्या प्रदेशात विशिष्ट वातावरणीय परिस्थिती, केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो आणि केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार वेगाने किंवा दिशेने फिरते. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. आता प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. त्याच्यानंतर आहे हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग H या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्याने प्राकर्षाने जाणवते. या प्रदेशात वारे बाहेर जात असतात, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते. आता नैसर्गिक प्रदेश, याच्यावरती एक प्रश्न असतो. न ठरलेला प्रश्न असतो. आवाज येतोय का सर्वांना? हो येतोय सर. तर नैसर्गिक प्रदेशावरती एक ठरलेला प्रश्न असतो. तर बघा, आता टुंड्रा प्रदेश स्थान इथं दिलेलं आहे. टुंड्रा प्रदेशातलं आपण लक्षात काय ठेवायचं सांगतो, एवढं सर्वात महत्त्वाचं. तर टुंड्रा प्रदेशमध्ये बघा, कातड्याचे तंबू किंवा ट्युपिक व इग्लू घरे याच्यावरती प्रश्न असतो. एस्किमो लोकांचे ते घरे आहेत, त्याच्यावरती प्रश्न असतो. तैगा प्रदेश, तर तैगामध्ये आपल्याला प्रश्न येतो त्यांच्या वनांच्या प्रकारावरती. सूचीपर्ण वने, झाडांची पाने अरुंद व टोकदार, फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. स्प्रूस, फर, पाईन, रोजवूड याच्यावरती प्रश्न असतो तैगामधला. टुंड्रामधला असतो ट्युपिक, इस्किमो, इग्लू घरे याच्यावरती असतो. बाकीचं सर्व सेमच आहे, प्राणी जेवण वगैरे. गवताळ प्रदेश बघा, गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला एक मार्क असतो. तर स्टेप्स युरेशिया, फेल्ड दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका, प्रेरी उत्तर अमेरिका, डाउन्स ऑस्ट्रेलिया.
तर किती आहे? थोडंच आहे हे. किती आहे हे? थोडंच आहे हे. दिसतंय का सर्वांना हे? हे दिसतंय का? हो दिसतंय. हा. तर इथं तुम्हाला 1 मार्क आहे सर्वांना. नीट अभ्यास करा. 1 मार्क आहे इथं. 1 मार्क आहे. 1 मार्क. या सर्व लक्षात ठेवायचं. एक चार्ट तयार करायचा आणि हे दररोज वाचायचं. इथला 1 मार्क सर्वांना मिळेल. आता तुम्ही म्हणाले 1 मार्क सर तुम्ही कसं? म्हणजे 1 मार्क किती महत्त्वाचा आहे तुम्हाला पेपर सोडवताना किंवा याच्या अगोदर प्रचिती आली असेल कुठेतरी. तर 1 मार्कासाठी हे आहे. त्याच्यानंतर बघा याच्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी जीवन एक महत्त्वाचं आहे. गिव लोक आता भटकत नाहीत, पक्क्या घरात राहतात. ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उष्ण वाळवंटी प्रदेश. तर याच्यातलं महत्त्वाचं आहे पुन्हा सहारा कुठं आहे? उत्तर आफ्रिका. कोलोरॅडो कुठं आहे? उत्तर अमेरिका. आटाकामा दक्षिण अमेरिका. थरचे वाळवंट आशिया. कलहरी वाळवंट दक्षिण आफ्रिका. हे पण लक्षात ठेवायचं. जसं हे महत्त्वाचं आहे तसंच हे महत्त्वाचं आहे. दोन्हीपैकी एकावरती प्रश्न येणार आहे. दोन्हीपैकी एकावरती प्रश्न येणार आहे. अभ्यास करा. त्याच्यानंतर इथं या सरळ सरळ. तर बदाऊन, सहारा, बुशमेन, कलहरी, ॲबॅरिजिन ते आहे ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक राहतात. याच्यावर पण प्रश्न अपेक्षित असतो. आता आहे गवताळ प्रदेश सुदान. तर याच्यात पण पुन्हा तेच सॅव्हाना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, पार्कलँड दक्षिण आफ्रिका, लॅनोज व कंपोज दक्षिण अमेरिका इत्यादी गवताळ प्रदेश आहेत. याच्यावर पण प्रश्न असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं हे नॉर्मल आहे, हे माहिती आहे सर्वांना. क्रॉल एक लक्षात ठेवा. क्रॉल तर घरांना खिडक्या असतात, ठेंगण्या गोलाकार व झोपड्यात राहतात, त्यांना क्रॉल म्हणतात. विषुववृत्तीय प्रदेशामधील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर तिथली मोहगणी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबनी एवढी लाईन लक्षात ठेवा. त्याचबरोबर पिग्मी, बोरो, इंडियन सेमॉग हे प्राणी आहेत तिथले मानवी जीवन. तर तिथं आदिवासी आहेत ते लक्षात ठेवा. हे वरचं एवढं काय येत नाही, परंतु मानवी जीवन त्यातलं येतं. आता मोसमी प्रदेश. तर विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 ते 30 मोसमी प्रदेश आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तर मोसमी प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती. त्याच्यामध्ये बघा वड आहे, पिंपळ, सिसव, साग, चंदन, खैर, सिंकोना. त्याच्यानंतर बांबू, बाभूळ, काटेरी झुडपे, गवत. भूमध्य सागरी प्रदेशावरती प्रश्न एवढा काही विचारला जात नाही. ठीक आहे, तरी पण बघून ठेवा. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा वनस्पती त्यांच्या ऑलिव्ह आहे तिथं भूमध्य सागरी प्रदेशात, ओक आहे, चेस्टनट आहे. कमी पावसाच्या भागात गवत, पर्वतीय भागात सूचिपर्णी वनस्पती आढळतात. त्याच्यानंतर आहे पश्चिम युरोपीय प्रदेश. त्याच्यातलं महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा पश्चिम युरोपीय प्रदेश म्हणजे अत्यंत सधन असा प्रदेश आहे हा. इथं तुमच्या नावावरून हे लक्षात येत असेल, सधन लोक तिकडे राहतात. लाईफस्टाईल. वर्षभर पाऊस पडतो, हवामान सौम्य आहे, वर्षभर हिरवेगार गवत आहे, झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. सूचिपर्णी वृक्ष हे कमी उंचीचे गवत आहे. तर बीच, मेपल, एल्प्स, पाईन, स्प्रूस, पॉप्लर इत्यादी वृक्ष तिथं असतात. ते एक लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर मृदामध्ये आपल्याला मूळ खडक आपण पाहिलेला आहे. तर मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. त्याचबरोबर मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. प्रादेशिक हवामान तर विदारण म्हणजेच अपक्षय.
त्याच्यानंतर जैविक घटक एक महत्वाचा आहे इथलं. जैविक घटकामध्ये बघा या प्रदेशातील जैविक पदार्थ किंवा प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. ठीक आहे, काय एवढं महत्वाचं नाही. आता मृदेनुसार पिके याच्यावर प्रश्न असतो. बघा, मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी आपण उत्पादने घेतली जातात. तर महाराष्ट्र पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरी या पिकाचं, तर कोकणात, केरळ आणि कर्नाटकमध्ये तांदळाचं पीक, त्याला धान म्हणतात. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होण्याच्या मृदेत बटाटा घेतला जातो. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित. त्याच्यानंतर तर मृदेचा रंग, पोत, घडण प्रक्रिया किंवा थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदा 5 प्रमुख प्रकारात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. एक आहे जाडी भरडी. जाडी भरडीमध्ये जनरली आपण काय पाहतो की विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून ही मृदा तयार होते. पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावरती ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजंठा किंवा बालाघाट, महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. मृदा प्रश्न असतो. कापसाची, रेगूर, मध्यम पावसाच्या प्रदेशात, दख्खनच्या पठारावरती भागात ही मृदा आढळते. त्याच्यानंतर दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकाचे प्रमाण कमी असते. जांभी, पश्चिम कोकणात आढळते जांभी मृदा. खडकातील लोहांचे प्रमाण हे वातावरणातील प्राणवायूशी संयोग पाहून रासायनिक क्रिया घडते, यातून ही मृदा तयार होते. किनारपट्टीला गाळाची मृदा आहे किनारपट्टीची, ते एक महत्वाचं आहे. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे. धरमतर, पनवेल इत्यादी परिसर. पिवळसर मृदा, अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे शेतीसाठी ह्या मृदेचा उपयोग होत नाही, म्हणजे कमी होतो. ही मृदा प्रामुख्याने चंद्रपूर, भंडाऱ्याच्या पूर्व भाग व सह्याद्री भागात ही मृदा आढळते. आता एक नवीन आपल्याकडे कन्सेप्ट आलेले आहे, भौगोलिक मानांकन किंवा त्याला जॉग्राफिक इंडिकेशन म्हणतात किंवा GI टॅग म्हणतात. कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्पन्न प्रतीचे येते, त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचे खास वैशिष्ट्य बनते. अशा पिकांना जागतिक भौगोलिक मानांकन दिले जाते. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा, बीड जिल्ह्यातील सीताफळ, नागपूरची संत्रा. पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे दिसून येते. प्रत्यक्ष मात्र सूर्य कुठेही हलत नाही. ऋतुनिर्मिती. सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकतो. हा काळ दक्षिणायन म्हणून मानला जातो. याच्या विरुद्ध काय असतं? उत्तरायण असतं. सूर्याच्या स्थानाचे कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीचा कललेला आस हे आहे. प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो, त्याला भासमान म्हणतात. अपसूर्य आणि ते स्थिती आपण पाहिलेली आहे पृथ्वीची. संपात स्थिती पाहूया आता. तर संपात स्थितीमध्ये आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे, परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. ही स्थिती साधारणपणे 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी असते. अशा वेळेस काय होतं? दक्षिण व उत्तर ध्रुव दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. यामुळे किंवा यालाच आपण काय म्हणतो? पृथ्वीची संपात स्थिती म्हणतो. ठीक आहे. आयन स्थिती. तर आयन स्थिती म्हणजे बघा, फक्त 21 जून व 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्क वृत्तावर आणि मकर वृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या दिवसांना आयन दिन म्हणतात. याच्यावर पण प्रश्न असतो. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.
लक्षात ठेवायचे ते दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा असतो, रात्र मात्र लहान असते. युरोप व अमेरिकेत, उत्तर अमेरिकेत उन्हाळा, शरद, ऑटम म्हणतात त्याला, हिवाळा, वसंत आणि असे 4 ऋतू मानले जातात. त्याच्यानंतर आर्क्टिक टर्न, उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा आर्क्टिक टर्न ही पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. तेव्हा जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू असतो तेव्हा ह्या पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो. त्याचा वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे 70,000 किलोमीटर होतो. जगातील बहुतेक ही एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून 2 वेळा अनुभवते, जे इकडून तिकडे जाते. हेरॉन, क्रॉच, हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रॉच किंवा हेरॉन पक्षी भारतात येत असतात. त्यांचे हे स्थलांतर सुमारे 8 ते 10,000 किलोमीटरचे असते. भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतरित करतात. आता शेतीच्या प्रकारावरती एक प्रश्न ठरलेला आहे. शेतीचे प्रकार डिटेलमध्येच आहे बघा. शेतीच्या प्रकारामध्ये एक आहे निर्वाहाची शेती, दुसरी आहे निर्वाहाच्या शेतीमध्ये स्थलांतरित शेती आहे, सखोल शेती आहे. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत आहे, मळ्याची आहे, मंडई बागायत शेती आहे आणि फलोत्पादन. तर निर्वाहाची शेती म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पारंपरिक शेती, सखोल शेती किंवा स्थलांतरित शेती असे 2 प्रमुख प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पारंपरिकमध्ये याच्यामध्ये सखोल शेती ही एकच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली. स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते. सखोल शेती पाहूया आता. सखोलमध्ये काय आहे तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या प्रकार म्हणजेच सखोल शेती होय. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई जमिनीचे प्रमाण कमी असते. या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. भारतामध्ये विकसनशील या शेतीपासून मिळणारे उत्पादन हे कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवणे इथपर्यंतच असतं. त्यानंतर ऊर्जेचा वापर जास्त होतो. आर्थिक स्थिती बेताची असते. स्थलांतरित शेती तर प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्ण कटिबंधात दाट अरण्याच्या प्रदेशात तसेच डोंगराळ भागात ही प्रकारची शेती केली जाते. शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो. त्यानंतर तो शेती योग्य तुकडा, झाडे, झुडपे, गवत कापतो, जमीन मोकळी करतो. कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो. त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून उपयोगात आणली जाते. एक महत्त्वाचं आहे. जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी जास्त असतो. व्यापारी शेती बघा. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती किंवा मळ्याची शेती हे 2 प्रकार पुन्हा आहेत व्यापारी शेतीमध्ये. तर विस्तृत क्षेत्र म्हणजे 200 हेक्टर क्षेत्र किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तर विस्तृत शेती आपण करतो. याच्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर, नांगरी सर्वांना माहिती आहे. जर क्षेत्र जास्त असेल तर आपल्याला यंत्रणा शेती करावी लागणार आहे. एक पीक पद्धती ह्या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गहू किंवा मका, याशिवाय बाली, ओट्स, सोयाबीन ही पिकेही या प्रकारात घेतली जातात. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक लागते. उदाहरणार्थ यंत्र खरेदी, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च आणि समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. त्याच्यानंतर मळ्याची शेती आहे. शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा अधिक असते. लक्षात घ्या. मळा ही सुद्धा एक पीक पद्धती आहे. याच्यामध्ये जनरली बघा चहाचे मळे, रबराचे मळे, कॉफीचे मळे याच्यावरून लक्षात ठेवा. ही पिकं घेतली जातात. त्याचबरोबर शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व्यवस्थापन इत्यादी समस्या असतात.
या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिकेत इत्यादी क्षेत्रात केली जाते. मळ्याची शेती. मंडई किंवा बागायती शेती शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेती प्रकार नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झालेला आहे. शहरी लोकांच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली बाजारपेठ म्हणून ती ओळखली जाते. मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो. तर जलसिंचनाचा वापर आहे, सेंद्रिय खतांचा वापर आहे, कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर आहे. ठीक आहे. वाहतुकीच्या सोयीवर आधारित असते ही. जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादन खर्च व किंमत ठरते, म्हणून याला शेतीला ट्रक शेती असेही म्हणतात. फलोत्पादन, हॉर्टिकल्चर. मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फळ व फुलांची शेती. शहराच्या नजीक आढळते आपणाला. इटली व फ्रान्स त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत. आता मानवी वस्ती, याच्यावरती एक प्रश्न असतो, मानवी वस्त्या. तर मानवी वस्तींचे प्रकार किंवा त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली जातात. बघा, वस्तीचे प्रकार व त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. विखुरलेली वस्ती, घरे दूर दूर संख्येने कमी असतात. सामान्यपणे या प्रकारची वस्ती उंच सखल प्रदेशात असतात. घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्रामध्ये ही वस्ती असते. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. त्यामुळे प्रदूषण मुक्त असतात. केंद्रित वस्ती, ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्याजवळ या प्रकारची वस्ती असते. केंद्रित वस्ती. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन असते. तिथं वाहतूक खर्च किंवा खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे देखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होत असतात. आता रेषाकृती वस्ती. बघा, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशात ही रेषाकृती वस्ती आढळत असते. तर वैशिष्ट्ये बघा, या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात. रस्ते एकमेकांना समांतर असतात. महत्त्वाचं आहे. भविष्य काळात रस्त्याच्या दिशेने व वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या. प्राकृतिक रचना. तर मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक, भूरचना, त्याचनंतर जमीन किंवा मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा. सांस्कृतिक मध्ये आहेत काही घटक आणि आर्थिक घटक आहेत. जलसिंचन, वाहतूक व संदेशवहन, व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे, शासकीय कार्यालय. तर हे सर्व मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करत असतात. त्याच्यानंतर शेवटीचा आपला आहे प्रमाणवेळ आपण पाहिलेली आहे. तर बघा, ध्रुवावर मात्र 6 महिन्यापर्यंत दिनमान असते व 6 महिने रात्रमान असते. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. पाहिलेलं आहे सर्व. आता रिपीट होत आहे ते. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्त वेळा पुढे असते. ठीक आहे, ते माहितीच आहे आपल्याला. 24 काल विभाग केलेले आहेत. भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व या रेखावृत्तावर आहे. त्याच्यानंतर भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे ते. तर अमेरिकेत काय आहे, या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. या घड्याळात वेळेची दुरुस्ती, वाढ किंवा घट ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते. ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा. ठीक आहे, ते काय एवढं महत्त्वाचं नाही, पण भारतातील हे महत्त्वाचं आहे. बघा, भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भात सेवा म्हणजे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. या ठिकाणी वापरत असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या 1 लाखापर्यंत भाग अचूकता राखते. ठीक आहे. जंतर मंतर खगोलीय प्रयोगशाळा आहे, तिथं वेधशाळा.
राजस्थानमधील जयपूर महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी 8व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर ही खगोलीय शाळा बांधलेली होती. आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही. पृथ्वीचे अंतरंग महत्त्वाचं आहे. 460 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं भूकवच. तर भूकवचाची सरासरी किलोमीटर आहे. त्याच्यानंतर भूकवचाची जी जाडी आहे ती 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. ठीक आहे, त्याच्यात बदल आहे. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमान वाढत जाते, त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे भाग आहे. त्याचे 2 विभाग होतात, एक खंडीय कवच आणि महासागरीय कवच. तर खंडीय कवचामध्ये सियाल आहे किंवा सियाल म्हणतात त्याला, आणि याला काय म्हणतात, सायमा म्हणतात. हे एक लक्षात ठेवा, सियाल. विविध मूलद्रव्ये आहेत, तसं सिलिका आहे, ॲल्युमिनियम आहे, त्याचबरोबर सिलिका मॅग्नेशियम आहे, निकेल आणि आयर्न आहे, त्याला निफे म्हणतात. सायमा, सियाल लक्षात ठेवा, सियाल, सायमा, निफे. आता विलगता हा एक महत्त्वाचा आहे. तर खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता म्हणतात. भूकवच व प्राणन याच्यामध्ये ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढली विलगता त्याला काय म्हटलेलं आहे, मोहोरोव्हिसिक, आणि त्याच्यामुळेच याला मोहविलगता असं म्हटलेलं आहे. भूकवच व प्रावरण. त्याच्यानंतर प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे, त्याला गटेनबर्ग विलगता म्हणतात. ते एक लक्षात ठेवा. प्रावरण, तर भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे उपविभाग आहेत. त्याच्यानंतर उद्रेकादरम्यान शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बल आवरण असेही म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रावरणातील अंतर्गत शक्तींमुळे होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर हवेचा किंवा भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडत असतात. या भागात 2400 ते 2900 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असते, असा एक अनुमान आहे. तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 आहे. त्याच्यानंतर आहे गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटरच्या खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे गाभा. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचे तापमान, या थराचे बाह्य भाग व आंतरभाग असे 2 भाग पडतात. तर बाह्य भाग 2900 ते 5100 किलोमीटर आहे. बाह्य गाभ्याचे जे तापमान आहे ते 5000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. त्याच्यानंतर चुंबकावरण एक महत्त्वाचं आहे. तर चुंबकावरणमध्ये बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांभोवती गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजन्यत्र असे संबोधले जाते. त्याच्यानंतर आहे आंतरभाग किंवा आंतरगाभा. आंतरगाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आहे, म्हणजे 5150 ते 6371. त्याच्यानंतर हा पृथ्वी गाभाचा जो केंद्र भाग आहे तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे.
या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात, त्यामुळे त्यास निफे असे म्हणतात. ठीक आहे. आर्द्रता व ढग पाहिलेला आहे आपण, आर्द्रता मगाशी कोरडी. आता ढगांचं निरपेक्ष आर्द्रता. आता आर्द्रता याच्यामध्ये बघा, आता कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम पर मीटर घन असल्यास ती हवा कोरडी असते. 30 डिग्री सेल्सिअस तापमान हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर घन मीटर असल्यास बाष्प संपृक्त असते. निरपेक्ष आर्द्रता तर 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता ठरत असते. एक महत्त्वाचं आहे. सापेक्ष आर्द्रता तर इथं बघा, निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्प धारण क्षमता गुणिले 100 तेवढंच आहे. सांद्रीभवन, घनीभवन तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात. आणि तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हणतात. हे त्याची रूपे आहेत सांद्रीभवनाची: दहिवर, धुके. त्याच्यानंतर ढग व ढगांचे प्रकार. आता इथं काही ढगांचे प्रकार दिलेले आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. एवढं डिटेलमध्ये येणार नाही, परंतु तुम्हाला बघा, तर जनरली तुम्हाला ढगांची उंची सुमारे 7 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचावरील ढग म्हणतात. जर ही उंची 2,000 ते 7,000 दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग म्हणतात. व ही उंची 2,000 मीटरपेक्षा कमी असल्यास या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. आता जास्त उंचीवरील ढग याच्यामध्ये हिमस्फटिकाने बनलेले असतात. स्ट्रोटल प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. त्याचबरोबर सिरोक्युमस या ढगाचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे असते. ठीक आहे. मध्यम उंचीवरील ढग तर हे अल्टोक्युम्युलस आणि अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो याच्यामध्ये. अल्टोक्युम्युलसमध्ये हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. स्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे असतात. आता कमी उंचीवरील ढग तर याच्यामध्ये स्ट्रॅटोक्युम्युलस हे थर आढळतात. त्याचा रंग पांढरा ते धुरकट असतात. ढगांचे अनेक प्रकार, गोलाकार पुंजके असतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. ठीक आहे. त्याचबरोबर निम्बस हे ढग जाड थरांचे असतात. क्युम्युलस भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग असतात. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निर्देशक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर निंबस तर हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निर्देशक आहेत. वादळ येतं, त्याचबरोबर कडकडाट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती. ठीक आहे. सागर तळ रचना. तर सागर तळ रचनेमध्ये आपल्याला एक प्रश्न असतो की भूखंड मंच म्हणजे काय, याच्यावरती प्रश्न असतो. तर बघा, सागरालगत किंवा किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. यालाच समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. याचा उतार काय असतो? मंद असतो. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर पर्यंत असते. हेच परीक्षेला येतं. त्याच्यानंतर नैसर्गिक किंवा खनिज तेल खनिजे भूखंडा मंचावरून खनन मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. खंडांत उतार तर भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास आपण काय म्हणतो? खंडांत उतार असे म्हणतो.
समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 ते 3600 मीटर असते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अर्धसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. ठीक आहे. सागरी मैदान एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सागरी पर्वतरांगा व पठाऱ्या, उदाहरणार्थ आइसलँड, अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेटे, हे सर्व काय आहेत? सागरी पर्वतरांगा आहेत. सागरी डोह व सागरी गर्ता, तर सागरी गर्तामध्ये आपल्याला पॅसिफिक महासागरातील मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. याच्यावर प्रश्न असतो. त्याचबरोबर बघा, माउंट एव्हरेस्ट 8848 मीटर म्हणजेच 8848 मीटर, तर मारियाना गर्ता 11,034 मीटर ही काय आहेत? एकदम उंच आणि खोली असणारी भारतातील किंवा जगातील काय आहेत? ठिकाणं आहेत. त्याच्यानंतर आहे सागरी प्रवाह, तर सागरापासून 500 मीटर पर्यंत प्रवाह पृष्ठभागावर किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. त्याच्यानंतर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्त प्रवाह वाहत असतात. आपण पाहिलेलं आहे मागही. हिंदी महासागरातील प्रवाह, तर उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. पृथ्वीचं परिवलन माहिती आहे आपल्याला, भूखंड रचना आपण त्याच्या अगोदर पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आहे सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम, तर अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळ ही ग्रँड बँक आणि युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्याची उदाहरणे आहेत. सागरी प्रवाह त्याचे परिणाम. हे मत्स्य क्षेत्रे आहेत, लक्षात घ्या. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह, तर 500 मीटरपेक्षा खोलीवर जलात देखील प्रवाह असतात, त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. याला उष्णता क्षारता अभिसरण असे म्हणतात. अटलांटिक महासागरातील सुरगासो समुद्र हे एक सागरी प्रवाह चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला भाग आहे. याच्या सीमांवर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहांनी हा सीमित झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागरांच्या काही भागात अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते. अशा क्षेत्रांना ग्वायर्स म्हणतात. त्याचबरोबर सर्गासुम नावाच्या सागरी गवतामुळे या भागात सर्गासो असे नाव मिळाले आहे. सागरी जल स्थिर असते. हा समुद्र 1100 किलोमीटर रुंद व 3200 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. आता लोकसंख्या, याच्यावरती एक प्रश्न असतो आपल्याला. जन्मदर, दर हजार, एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाची संख्या आहे. मृत्यूदर, एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाची ती संख्या दर्शवते. मृत्यूदर, एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शवते. सरासरी आयुर्मान माहिती आहे आपल्याला. स्थलांतर करत असतो आपण इकडून तिकडं, तिकडून इकडं. ठीक आहे. अंतर्गत आणि बहिर्गत स्थलांतर होतं ते. ठीक आहे. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, प्राकृतिक घटकामध्ये स्थान आहे, प्राकृतिक रचना आहे, त्याचबरोबर हवामान, खनिज संपत्ती आहे, आर्थिक, शेती वगैरे आहे, राजकीय, युद्ध, याच्यामुळं आपण स्थलांतर करत असतो. सामाजिक घटक जसं धर्म आहे, भाषा आहे, रूढी परंपरा आणि वंश आहे. लोकसंख्येची घनता, तर लोकसंख्या देशातील एकूण लोकसंख्या व त्याचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता असते. आता बघा, लोकसंख्येची घनता क्षेत्र इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर लिंग गुणोत्तर प्रमाण कशा पद्धतीने काढलं जातं ते एक दिलेलं आहे. वयोगट, भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 59 आहे. प्रश्न येतो याच्यावरती. वयोगट अतिशय महत्त्वाचा आहे हा.
त्याला कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणतात. 15 ते 59. स्थलांतर स्थलांतर आपल्या सर्वांना माहिती आहे. काही कारणानिमित्त आपण स्थलांतर करत असतो, या भागातून त्या भागात जात असतो. तर भारतातील 0.52% लोकसंख्या स्थलांतरित आहे. त्याचबरोबर मानव विकास निर्देशांक याच्यावर एक प्रश्न असतो. तर याच्यात प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. एक म्हणजे आर्थिक निकष, सरासरी राहणीमान, आरोग्य, अपेक्षित आयुर्मान आणि शिक्षण, शैक्षणिक कालावधी. मानवी विकास निर्देशकांचे मूल्य 0 ते 1 असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ असतो. तर ज्या प्रदेशातील प्रगतीचे मान जसे कमी असेल तसा हा निर्देशांक कमी होतो. उद्योग, तर MIDC सर्वांना माहिती आहे. उद्योगाच्या बाबतीत काही लघु उद्योग आहेत, काही मध्यम आहेत, काही अवजड आहेत. तर MIDC ची स्थापना एक महत्त्वाची असते, 1 ऑगस्ट 1962. उद्योगांचे सामाजिक दायित्व, CSR. तर समाजाप्रती काय करायचं आहे, प्रत्येक उद्योगाने काय करायचं आहे, तर बांधिलकी ठेवायची आहे आणि गरजू व्यक्तींना किंवा संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. आता तुम्हाला माहिती असेल, जे जे मोठे उद्योग आहेत त्यांच्याकडे एक फाईल असते आणि त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग म्हणजे 2% रक्कम ही त्यांनी काय करते, दान करायची असते. त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात. आरोग्यविषयक सुविधा लोकांना वाटप करायचं आहे. त्याचबरोबर निराधार व्यक्तींसाठी त्यांनी केंद्र चालवायचे आहेत. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळत असते. तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते त्याचा भाग, ह्याचा भूगोलाचा भाग आहे 6वी ते 8वीचा. ही PDF मी तुम्हाला पाठवतो. सर्वांनी PDF घ्या, अभ्यास करा, नोट्स काढा आणि पास व्हा. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं आहे का? सर कालच्या PDF पाठवायच्या राहिलेत. 8वीची पाठवली की ग्रुपवर? म्हणजे जी तुम्ही शेअर करून शिकवते नाहीत का? नाही, ती पण पाठवू शकतोय, पण ती अशा खूप आहेत संख्येनं. त्याच्यापेक्षा ते असं आहे. चांगले आहे. नाहीतर ते पाठवतो, त्यात काय, दोन्ही पण पाठवतो. ते ते येईनात आपण एकदा इथून, लोड होईनात. नाही, असं लोड आहे का? होईनात त्याच्यावरून ते. त्या बर संख्येनं बर बर. जास्त असल्यामुळे लोड होईनात इथून. ती एकच हा हा PDF 8वीची आहे, त्यामुळे लगेच झालेली आहे. ते दोन्ही एकच आहे, उलट त्यात चांगलं आहे ते. असं आहे का? हा. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, एक्झिट करू का? हॅलो, कुणाला काय विचारायचं नाही ना? नाही सर.